नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गाव हादरून गेले। 22 ऑक्टोबर रोजी मदनवाडी पुलाखालील पाण्यात एका गर्भवती महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली। पण केवळ 24 तासात पोलिसांनी या खुनाचा छडा लावत मारेकऱ्याला गजाआड केले। आणि धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा खून तिच्या स्वतःच्या पतीनेच केल्याचं उघड झाले। भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मदनवाडी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाने पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं केलं होतं। मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता। कोणतेही दागेदोरे हातामध्ये पोलिसांचे नव्हते, पण त्या महिलेच्या हातावर रविराज असं गोंधन होतं आणि हाच टॅटू पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा किंवा महत्त्वाचा पुरावा ठरला। तपासाच्या या धाग्यावरून अखेर या महिलेची ओळख पटली। दीपाली सुदर्शन जाधव, वय वर्ष 30, राहणार कटपळ, तालुका बारामती असं तिचं नाव आणि गाव होतं। पोलिसांनी तपास सुरू केल्यावर एक समोर आला तो थरारक खुलासा। तिचाच पती सुदर्शन उर्फ रविराज रणजित जाधव हा तिचा मारेकरी निघाला। 12 ऑक्टोबर रोजी पती पत्नीमध्ये दीपालीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून वाद झाला। दीपाली गर्भवती होती आणि रागाच्या भारात सुदर्शनने तिच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला आणि त्यावेळी तिचा जागेवरच मृत्यू झाला। यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पुलाखाली पाण्यात फेकून देण्यात आला। यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने माझी पत्नी हरवली आहे अशा प्रकारची तक्रार देखील पोलिसात केली। मात्र पोलिसांनी मृतदेहावरील टॅटूचा फोटो इतर ठाण्यामध्ये पाठवला आणि खरी गोष्ट उघडकीस आली। भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संशयित पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला त्याने गोलमाल उत्तरे दिली। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि आपल्या पत्नीचा खून आपणच केला असल्याचं त्यांनी मान्य केलं। पूर्णपणे कुजलेल्या मृतदेहावरून ओळख पटवणं आणि खुनाचा छडा लावणं ही पोलिसांसाठी मोठी कसरत होती, पण स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि भिगवण पोलिसांच्या या चोख तपासामुळे 24 तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आलाय। ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरदार, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर भट्टे यांच्या सूचनाप्रमाणे करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मांगडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। विवाहबाह्य संबंध, रागाचा झटका आणि एका गर्भवती महिलेचा निर्दयी खून हा सर्व प्रकार एका संशयावरून झालाय। पोलिसांनी फक्त टॅटूच्या माध्यमातून किंवा टॅटूच्या एका धाग्यावरून या खुनाचा गुंता उलगडलाय। रविराज या नावानंच या खुनाची कहाणी सांगितली आहे।